सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 लाटांचं माहित नाही. आय विश या किनाऱ्यावर आल्यावर कोणाचा तरी शोध संपेल. तुम्ही कोणाचा शोध घेता? प्रत्येक माणूस काही ना काही शोधतच असतो. आंटी आंटी कोण बोलतोय? आंटी मी ओस्मान, ओस्मान जॉनथनचा मुलगा. मी गावात आलो. गावात? आंटी मला तुम्हाला भेटायचं. मनोरमा डबा जमा कर. मी का द्यायचा? हा मला सापडलाय तो. मनोरमा मुकाट्याने डबा जमा कर. हो द्यायला पाहिजे डबा. डबा तर जमा करायलाच पाहिजे. ती मुलगी उर्मिला आहे. तिची आई गेली होती आणि मला त्या मुलीला तिथे टाकून जाता आलं नाही. आम्ही तिला आमची मुलगी म्हणून सांभाळायचा विचार केला. उर्मीच्या किंचाळण्यामुळे मनोरमाच्या हाती आलेला किमती हार गेला म्हणून तिला उर्मीवर राग होता. हो ते कारण होतच, पण आम्ही उर्मीला घरी आणल्यानंतर मनोरमाला दुसऱ्या दिवशी तिचा नवरा गेल्याची तार मिळाली. पैशाचं नुकसान झालं आणि उर्मीला आणल्यानंतर तिचा नवरा गेला म्हणून मनोरमा उर्मीला अपशकुनी समजायला. त्यात पुढच्या वर्षी सागरच्या आई वडील गेले आणि मनोरमाचा समज आणखीन घट्ट झाला. ती दुसरी बाई कोण होती? तिचं काय झालं? ते काही कळलं नाही. आम्हाला वाटलं की ती आधीच मेली होती. सापडलेले सगळे पैसे वाटून झाले होते. तोवर सगळे मुलंही तिथे आली. आम्ही तिथून जायला निघालो आणि प्लीज हेल्प माय चाइल्ड, प्लीज आम्हाला वाचवा. गॉड विल ब्लेस यू, प्लीज.
पैशाच्या लालसेपायी 2 जीव मारण्याचा गुन्हा आम्ही केलाय. आता तू सांगशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. कुठलेल्या बोटीतून हाती लागलेला पैसा उचलणं हा गुन्हा नाही. तुम्ही स्वतः दोन्हीपैकी एकही खून केलेला नाही. तुमचा गुन्हा इतकाच की तुम्ही खुनासारखा गंभीर गुन्हा लपवला. तो पैसा बघून सगळ्यांचेच डोळे फिरले होते. त्यात मनोरमाच्या डोक्यातून गावदेवीचा भंडारा उचलून शपथ घेण्याचं आलं. जॉनथननी सुद्धा तिला साथ दिली. मग मुलांसकट सगळ्यांनी जीव असेपर्यंत कुणालाही कधीही न बोलणारा आणि आपापसात चर्चा न करण्याची शपथ घेतली. शपथ घेताना जॉनथनचा हात पुढे होता. त्यामुळे जॉनथन शपथ तोडायला तयार झाल्याशिवाय आम्ही कोणी शपथ तोडू शकत नव्हतो. मग आता ती शपथ का तोडली? माझा भाबडेपणा म्हण किंवा मूर्खपणा किंवा जॉनथन गेल्यानंतर त्या शपथेचा काय अर्थ म्हणून म्हण. माझ्या या गुन्ह्याला काय शिक्षा? आता इतक्या वर्षांनी त्या गुन्ह्याखाली अटक करून मी काय करणार? ज्यांच्यावर तो गुन्हा नोंदवायचा होता ती माणसंही गेली. काकू, तुम्ही घरी जा. काकू, रघुनाथ भाऊंना ते नाणं कुठे सापडलं? आता इतकं सगळं खरं बोलल्यावरती लपवण्यात काय अर्थ आहे? रघुनाथला ते नाणं कुठं सापडलं हे मला खरंच माहिती नाही. पण ह्या प्रसंगाच्या आधी ते त्याच्याकडे नव्हतं हे नक्की. आत्ताचे सगळे खून या घटनेशी निगडीत आहेत. ज्याने कोणी हे खून प्लॅन केले त्याला या घडलेल्या घटनांची माहिती होती. म्हणजे ही घटना घडली तेव्हा तिथे अजूनही कोणीतरी होतं. कोण? आता काय झालं? अरे विकास, ते जेव्हा सगळं घडलं त्यावेळेला जनाक्का तिकडे होती. काय? हो, तिने सगळं बघितलं. अरे पण त्यावेळेला ती शांत बसली कारण बाबांनी तिच्याकडे शब्द घेतला होता. पण आता ती जिवंत आहे म्हटल्यावर बाबांनी तिला आपल्या शब्दातनं मोकळी केली. आता ते सगळं सांगणार आणि ती बोलली तर आपण सगळे अरे मी गोष्ट लपवली म्हणून मार्या.
डॉक्टर विकास, तुम्ही पोलीस स्टेशनला येणार होतात तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. 2 दिवस झाले तुम्ही आला नाही. मॅडम मी येणार. आज मी माझ्या प्रश्नांची उत्तरं घेतल्याशिवाय जाणार. जनका, माझ्या डॅडचा खून झाला. आता आता तूच सांगू शकते की मुरली काकांनी ज्या मुलीला अनाथ आश्रमात ठेवलं ती माझी मुलगी होती का? उस्मान, मी खात्रीने काहीच सांगू शकत नाही. तू जो फोटो मला दाखवला होतास तो फोटो मी पूर्वी पाहिला होता. त्या मुलीच्या सामानात जिला तू मध्ये येऊ नकोस. तू तुझं काम कर. जोनाथन, तू आधीच एक खून केलेला आहेस. आता या निष्पाप बाळाचा बळी घ्यायला निघालायस. लक्षात ठेव, खुनाला कधी ना कधी वाचा फुटणार. फुटणारी वाचा बंद करतोस तुम्ही. जाऊया. चल दीपू, दीपू चल. दीपू चल. जनका, झालं ते चांगलं झालं नाही. तो जॉनाथन खुनशी माणूस आहे. माझ्या जीवाच्या भीतीने दीपूला आणि या मुलीला बळी जाऊ द्यायला हवं होतं का मी? अगं, असं कसं म्हणेन मी? पण तू जरा सांभाळून राहा. तो तुझ्यावर राग काढल्याशिवाय राहणार नाही. नशीब त्यानं दीपूला तिथे पाहिलं नाही. मी त्याला पाहूच नाही दिलं. काका, या मुलीला तुम्ही जिथे सोडणारा तिथे तिची नीट काळजी घेतील ना? घेतील. दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? गावात जर तिला ठेवलं तर जॉनाथन तिच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. बाबा, हे बाळ घ्या. बाळ ठीक आहे बाबा. ते राहू दे तुझ्याकडे. दीपू, ते तुझ्याकडे ठेव. माझ्याकडे? तुझं बाळ. माझं बाळ? हे तुझं बाळ. माझं बाळ. माझं बाळ. या निष्पाप जीवाला परमेश्वरानं या सगळ्यात का उडलं कुणास ठाऊक. जनका, ती माझी मुलगी होती आणि मी तिला शोधून काढेन. माझ्या मुलीला वाचवण्यासाठी तुला समोर यावं लागलं. नाहीतर कोणाला कळलंच नसतं की तू तिथे होतीस. दैवाचे खेळ किती विचित्र आहेत. माझ्या डॅडनी त्यांच्याच नातीला वाचवलं म्हणून तुझा बळी दिला. जनका, त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. उस्मान, माझा कोणावरच राग नाही. प्रत्येक जण आपल्या कर्माला बांधील असतो. मला निघायला हवं. मारियाला शब्द दिलाय येते म्हणून. त्या रात्री तुम्ही कंदील घेऊन समुद्रावर का गेला होता? मारिया, आम्ही तुला काही सांगू शकत नाही. आम्ही गावदेवीच्या शब्दाला बांधले गेलो. कुठली शब्द?
ज्या क्षणी जॉनथन मेला त्या क्षणी तुम्ही तुमच्या शपथेतून मुक्त झाले. खरंच? हो, हवं तर तुमच्या आईला विचारा. मारिया, गावदेवीच्या शपथेच्या भीतीमुळे आम्ही कोणी काहीही बोलत नव्हतो. पण आता मी तुला सगळं सांगणार. मारिया, आमचा एक ग्रुप होता का, आम्ही रोज संध्याकाळी त्या दिवशी. अगं रडू नको, शांत हो. अगं शांत हो. ही का रडते? तिला शाळेतून काढून टाकणार, फी नाही भरली म्हणून. ए विजया, रडू नकोस बाई. कोणी रडायला लागलं ना की मला पण रडू येतं. डोंट क्राय विजया. मी डॅडकडे पैसे मागितले असते, पण डॅड देणार नाहीत. माझ्याकडे असते तर आपल्याला खूप पैसे मिळायला हवेत, आपले पैसे. हो, मला पण पैसे हवेत. मला डॉक्टर व्हायचं आहे, पण आमच्याकडे इतके पैसे नाहीत. मला पण बोटी विकत घ्यायच्या त्या कंपनी वाल्यांकडे असतात तशा. मग मस्त खोल समुद्रात जाऊन मासे पकडायच्यात मला. उगाच स्वप्न बघू नका. आपल्याकडे कुठून येतील एवढे पैसे? आपण त्या गोष्टीतल्या समुद्री चाचांसारखी बोट लुटली तर? काहीतरी बावळटासारखं बोलू नकोस. हा, पण आयडिया वाईट नाहीये. काय? आपण बोट लुटायची? पण त्यांच्याकडे बंदुका पण असतात, मग त्या कुठून आणायच्या? अरे आपल्याला काय युद्ध करायचं का? तुम्हाला आठवतंय मागच्या वेळी जेव्हा बोट खडकावर आपटली होती तेव्हा किती सामान मिळालं होतं आपल्याला त्यात? हो, मला एक चांदीचं नाणं पण मिळालं होतं. नंतर आईने ते विकलं. बरोबर. जर बोट खडकावर आपटली तर आपल्याला आपले पैसे सुटतील. पण बोट फुटणार कशी? बोट खडकावर आपटली तर फुटेल. आपल्या खडकावर दीपस्तंभ आहे. दीपस्तंभ नसेल तर त्याचा तो दिवा विझला तर बोट खडकावर आपटणार आणि फुटणार. पण जर बोट फुटली तर अख्खं गाव गोळा होणार. पण आपल्याला कोण तिथे उभं करणार? बोट जर रात्रीच्या वेळी फुटली तर गाव गोळा नाही होणार. आपण कंदील घेऊन बोटीला इशारा करायचा. हो, आणि मिळालेलं सगळं गोळा करायचं, मोठ्यानं सांगायचं नाही. बोट नक्की याच बाजूने येते ना? बोटीच्या मोटरच्या आवाजावरून तरी तसंच वाटतंय. लाईट हाऊसचं काय? तो दिवा मी विजून येतो. आपण असं काही नको करायला. उगाच काय भलतं सलतं झालं म्हणजे. तू आता कच नको खाऊ. अरे दादा, काहीच होत नाही. आणि तुला काही करायचं नसेल ना तर तू या दोघांना घेऊन तिथे जा. विश्वनाथ दादा, मला पण भीती वाटायला लागलीये. चल. ती काय आहे? तरी तुम्हाला सांगितलं होतं. सागर, चल, विजय अरुणाला सोबत करायला हवी. अरुणाने मूर्खासारखी कल्पना दिली आम्हा सगळ्यांना, आणि त्या एका गोष्टीमुळे
हे सगळं पुढे घडलं. मारिया, तुझ्या त्या फोटोत गळ्यात असलेलं ते नाणं मारिया, त्या दिवशी शपथ घेतल्यावर आम्ही पुन्हा समुद्रावर मी, सागर आणि रघुनाथ. अरे रघुनाथ, तुझं आता काय राहिलं इथे? घरी चल, आई बाबा ओरडतील. सगळे मोठे लोक घेऊन गेलेत. आपल्याला आपलं असं काहीच नाही मिळालं. मला माझं असं काहीतरी हवंय. अरे पण आता इथे काय मिळणार आहे? काहीतरी मिळेल. जॉनथनने त्या बाईला मारलं. ती माझी आई होती. कदाचित आधीच मेलेल्या पुरुषांमध्ये माझे वडीलही होते. मी त्यांना शोधण्यासाठी नोकर आणि ते सापडून सुद्धा मी अनाथच. मी किंवा तुझ्या बाबांनी कधी तुला हे जाणवू दिलं? तुझे दोनही भाऊ तुझ्या पाठी कधी उभे राहिले नाही? की तुझ्यावरती प्रेम केलं नाही? तर आमच्याकडून अशी काय चूक झाली की तू म्हणतेस की तू आमची मुलगी नाही? आई, त्या मनोरमाने माझ्या, मी तुझी आई आहे. मान्य आहे की जे घडलं त्यात माझी चूक होती. हवं तर त्यासाठी मला तू सजा दे.